स्थितीला सगळे हातपाय गाळून काय म्हणतायत की आता सगळं संपलं, हे असंच होणार आहे, हे बोलणं चुकीचं आहे. निगेटिव्हिटी आपल्यातली कमी केली पाहिजे आणि पॉझिटिव्हिटी वाढवली पाहिजे. तर आपल्याला हे एक मुद्दा असा आहे की म्हणजे जेवढ्या जोमानं बघा, याच्यामध्ये महाविकास आघाडीचा सुद्धा दोष आहे. महाविकास आघाडीनं ज्या जोमानं काम करावं म्हणजे बेसावध होते. ईव्हीएमकडे लक्ष नाही केंद्रित केलं तर महाराष्ट्राचा हरियाणा होईल. हे दोन्ही सदन. कॉम्रेड दिगंबर घायळे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादीचा महाराष्ट्र सचिव आहे. आणि आजची जी बैठक झालेली आहे, या देशामध्ये काल परवा जे निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून EVM मशीन जे आहे ते पूर्ण देशाला घातक आहे. ह्या उद्देशानं आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्रित आलेलो आहोत. जोपर्यंत बॅलेट पेपर च्या वर निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन पूर्णपणे जारी राहील आणि सर्व संघटना, सर्व पक्ष आणि सर्व समविचारी लोक एकत्रित येतील, एवढं बोलतो. उद्धव ठाकरेंना सपोर्ट म्हणून, पाठिंबा म्हणून नांदेडच्या कलेक्टर जिल्हाधिकारी ऑफिस समोर भारत जोडो अभियानतर्फे आणि इतर विविध संघटनेतर्फे आम्ही पण त्यांना तिथं बसलो होतो. तर ABP महादानं इथली सुद्धा दखल घेतली, म्हणजे मीडियानं, की बाबा नांदेडमध्ये सुद्धा ही चळवळ त्याचे परिणाम सुद्धा दिसणार. आणि आता फक्त विचार मंथन आणि बैठका याच्यावर जोर दे. दिलीप आल्हा राठोड आज या ठिकाणी संविधान बचाव या संघटनेचे इंगळे साहेब आणि बाकी वेगवेगळ्या संघटनेचे या ठिकाणी आम्ही पदाधिकारी या ठिकाणी आलोत. आणि कालचा जो इलेक्शन झाला आहे विधानसभेचा, त्यामध्ये जो EVM घोटाळा झालेला आहे आणि सर्वसामान्य जी जनता आहे, मतदार आहे, यांना सर्वांना संदेह आहे, शंका आहे EVMवरती. आणि म्हणून त्यावरती आम्ही आज या ठिकाणी बसलो आणि बसून आज आम्ही असं ठरवलं आहे की EVM हटाव आणि लोकशाही बचाव जन आंदोलन आम्ही याची या ठिकाणी आम्ही एक स्थापना केलेली आहे. आणि EVM हटाव लोकशाही बचाव जन आंदोलनाच्या मार्फत 10 डिसेंबरपासून या ठिकाणी एक महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभर आम्ही एक जन आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत. आणि या जन आंदोलनामध्ये व्यक्ती असतील, संस्था असतील, संघटना असतील, पक्ष असतील, ह्या सर्वांनी या जन आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि हे सर्वांचं जन आंदोलन आहे. या पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत. सगळ्यांना जय मूल्यवासी. मी ॲडव्होकेट राहुल एंगडे, बहुजन मुक्ती पार्टीचा राज्य महासचिव आहे. या निमित्तानं मी राष्ट्रीय संविधान बचाव अभियानांतर्गत प्राध्यापक देवीदास इंगळे सर या कृती समितीचे हे नेतृत्व करत आहेत. तर या संघटनेचा उद्देश एक आहे की EVM हटाव देश बचाव, EVM हटाव लोकशाही बचाव आणि EVM हटाव लोकतंत्र बचाव आणि बॅलेट पेपर लाव, असा हा उद्देश या बैठकीचा इथं निर्धारित झालेला आहे. या बैठकीमध्ये कोणकोणते संघटना होते? या बैठकीमध्ये जवळपास 10-12 संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी इथं जमलेले आहेत. तर हे प्रमुख पदाधिकाऱ्यापैकी मी राठोड सरांचं एक नाव आहे इथे. नंतर पुन्हा बाकी आपले जे दत्ता तुमवाड सर आहेत, OBC सत्यशोधक, कम्युनिस्ट पार्टीचे काही कार्यकर्ते आहेत, काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ह्या सर्व कार्यकर्त्यांनी बसून एक EVMच्या विरोधात महाराष्ट्रभर एक आंदोलन पेटवायचं आहे आणि EVMला बंद करायचं आहे. आमची मागणी हीच आहे की EVM हटाव देश बचाव, लोकशाही बचाव. तर ह्या EVMमुळं या देशामध्ये लोकशाही जिवंत नाही आहे, जे लोकशाही खतम केलेली आहे. आणि ही लोकशाही वाचवायचं असेल तर EVMला बंद केला पाहिजे. हा या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी भारत मुक्ती मोर्चा आहे, आमचं सामाजिक संघटन आहे, बहुजन मुक्ती पार्टी आहे आणि ज्या काही आमच्या ज्या विंग्स आहेत
त्या सगळ्या विंग्स या आंदोलनाला ताकदीनं शक्तीनं सपोर्ट करणार आहेत आणि त्याचबरोबर या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊन ही EVMचा बंदोबस्त कसा केला जाईल त्याचे सगळे डॉक्युमेंटरी पुरावे हे भारत मुक्ती मोर्चाकडे आहेत, बहुजन मुक्ती पार्टीकडे आहेत आणि देवीदास इंगळे साहेब जे नेतृत्व करत आहेत त्यांच्या पाठीमागं आमचे हे संघटन शक्तीनं उभं टाकेल.